आज आपल्याला पॉलिगॉन म्हणजे काय ते समजून घ्यायचं आहे. तर सिम्पली पॉलिगॉन म्हणजे जी डायग्रॅम क्लोज्ड आहे आणि जी लाईन सेगमेंटनी बनलेली आहे त्याला आपण पॉलिगॉन असं म्हणायचं. तर इथं काही डायग्रॅम काढलेले आहेत. तर ही पॉलिगॉन आहे. आता ही फक्त 3 लाईन सेगमेंटनी बनलेली आहे. ही 1 2 3 4 5 लाईन सेगमेंटनी बनलेली आहे. किती पण लाईन सेगमेंटनी बनली असेल डायग्राम ती चालेल, फक्त ती क्लोज्ड पाहिजे एवढी अट आहे पॉलिगॉन असण्यासाठी. आता इथे काही डायग्राम मी काढलेले आहे. आता ही डायग्राम क्लोज्ड आहे पण ही इकडून ओपन होते त्याच्यामुळं ही डायग्राम पॉलिगॉन नाही आहे. इथे पण तसंच आहे, ही क्लोज्ड दिसते आहे पण इकडे आणि इकडे ही ओपन आहे त्याच्यामुळे ही पण पॉलिगॉन नाही आहे. बघा या 2 डायग्राम क्लोज दिसतात पण ही इथं ओपन आहे. तर काही डायग्राम थोडं जरी कुठे ओपन असतील तर त्या पॉलिगॉन होणार नाही. त्याच्यामुळं पॉलिगॉन म्हणजे जी क्लोजर पाहिजे डायग्राम आणि लाईन सेगमेंटनी बनलेली पाहिजे एवढंच लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आता आपण टाईप्स ऑफ पॉलिगॉन बघूया. हे काही पॉलिगॉन्सचे टाईप आहेत. आता या पॉलिगॉनला 3 साईड्स आहेत त्याच्यामुळे आपण याला ट्रायंगल असं म्हणतो. या पॉलिगॉनला 4 साईड्स आहेत त्याच्यामुळे आपण याला क्वाड्रिलॅटरल असं म्हणतो. या पॉलिगॉनला 5 साईड्स आहेत त्याच्यामुळे याला पेंटागॉन असं म्हणतो. या पॉलिगॉनला 6 साईड आहेत त्याच्यामुळे आपण याला हेक्झागॉन असं म्हणतो. या पॉलिगॉनला 7 साईड्स आहेत त्याच्यामुळे आपण याला हेप्टॅगॉन असं म्हणतो. या पॉलिगॉनला 8 साईड्स आहेत त्याच्यामुळे आपण याला ऑक्टॅगॉन असं म्हणतो. आता ज्या पॉलिगॉनला 9 साईड्स आहेत त्याला आपण नॅनोगॉन असं म्हणणार आणि ज्या पॉलिगॉनला 10 साईड्स आहेत त्याला आपण डेकागॉन असं म्हणू शकतो. ठीक आहे. तर हे होतं पॉलिगॉन.